हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला बायोटिक इंटरॅक्शनमध्ये आपण पॉझिटिव्ह इंटरॅक्शन हा पॉईंट चालू केला की ज्याच्यामध्ये आपण सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये कमेन्सॅलिझम हा पॉईंट पाहिला. या लेक्चरला आपण पॉझिटिव्ह इंटरॅक्शनमधला सेकंड पॉईंट म्युच्युअलिझम हा पॉईंट पाहतोय. तर पहा, कमेन्सॅलिझममध्ये पाहिलं होतं की एका पार्टनरला हा फायदा होणार आहे तर दुसऱ्या पार्टनरला फायदाही नाही आणि तोटाही नाही, असं जे असोसिएशन आहे ज्याला कमेन्सॅलिझम असं म्हटलं जातं. तर म्युच्युअलिझममध्ये हे सुद्धा जे असोसिएशन आहे हे इंटरस्पेसिफिक आहे, सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पार्टनरला हा फायदा होणार आहे किंवा एकत्र राहण्याचं बेनिफिट मिळणार आहे. तर सुरुवातीला डेफिनेशन आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत म्युच्युअलिझममध्ये. तर म्युच्युअलिझम इज अ इंटरस्पेसिफिक सिम्बायोटिक रिलेशनशिप वेअर बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड. याच्यामध्ये दोन्ही पार्टनरला फायदा होतो. द टर्म लिटरली means living together and was coined by the डी बॅरी. द फॉलोइंग आर द एक्झाम्पल. आता याच्यामधले बरेचसे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हर्मेट क्रॅब आणि सी ॲनिमोन हे एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. रायझोबियम अँड लेग्युमिनस प्लांट हे एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर लायकेन एक वेल नोन एक्झाम्पल म्युच्युअलिझमचं आहे. हाही पार्ट आपण याआधी 12वीला 11वीला हा पार्ट आपला झालेला आहे. तर पहा, हर्मिट क्रॅब आणि सी ॲनिमोन यांच्यामध्ये जे असोसिएशन आहे दोघांना कशा पद्धतीनं फायदा होतो. द हर्मिट क्रॅब, ज्याला युपॅग्युरस असं म्हटलं जातं, लिव्ज इनसाइड द एम्प्टी गॅस्ट्रोपॉड शेल. म्हणजे मोलिस्कामध्ये येणारे जे काही ॲनिमल आहेत यांच्यापासून जे काही शेल तयार होतात या एम्प्टी शेलमध्ये हा हर्मिट क्रॅब राहत असतो. द आउटर सरफेस ऑफ द शेल इज इनहॅबिटेड बाय सी ॲनिमोन. म्हणजे क्रॅब हा सेलच्या आतमध्ये, तर त्याच्या शेलचा जो आउटर सरफेस आहे याच्यावरती सी ॲनिमल. द हर्मिट क्रॅब इज अ प्रोटेक्टेड फ्रॉम द एनिमीज बाय द स्टिंगिंग सेल ऑफ द सी ॲनिमल. आपल्याला हा सी ॲनिमल माहिती आहे की हा सिलेंड्रेटामधला ॲनिमल आहे की ज्याच्यामध्ये ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह पर्पजसाठी स्टिंगिंग सेल्स असतात. आता या हर्मिट क्रॅबला या स्टिंगिंग सेलमुळे एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं. हा झाला हर्मिट क्रॅबचा फायदा. आता सी ॲनिमोनला याचा काय फायदा होतो पहा. सी ॲनिमोनला याच्यापासून दोन फायदे मिळतात की पहिला, इट इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे क्रॅबसोबत वॉटरमध्ये मुवमेंट होत असताना हे ट्रान्सपोर्टेशनचा फायदा त्यांना होत असतो. आणि त्याच्याचबरोबर इट शेअर द फूड कॅप्चर्ड बाय द क्रॅब. क्रॅब जे फूड कॅप्चर करणार आहे तेच फूड सी ॲनिमोनलाही सुद्धा इथं मिळणार आहे. म्हणजे हे एक प्रकारचं असोसिएशन आहे की ज्याच्यामध्ये क्रॅब आणि सी ॲनिमोन या दोघांनाही राहण्याची जागा मिळते, नंतर प्रोटेक्शनचं मिळतं आणि त्याच्यानंतर शेअरिंग ऑफ फूड, अशा पद्धतीचे फायदे यांना मिळू शकतात. त्याच्यानंतरचं दुसरं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, रायझोबियम अँड लेग्युमिनस प्लांट. हाही आपल्याला फायदा माहिती आहे की रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया लेग्युमिनस प्लांटवरती जे काही नोडल्स येतात ह्या नोडल्समध्ये राहत असतो. तर रायझोबियमचा फायदा की रायझोबियमला राहण्याचं ठिकाण मिळतं, फूडही मिळतं. पण लेग्युमिनस प्लांटला याच्यामध्ये काय होतं की लेग्युमिनस प्लांटला नायट्रोजनची गरज असते आणि हा नायट्रोजन फिक्स करण्याचं काम हे रायझोबियम बॅक्टेरिया करत असतात की त्याच्यामुळे फर्टिलायझेशन वाढतं आणि सॉईलची फर्टिलिटीसुद्धा वाढत असते. हेच एक्सप्लेनेशन पाहूया. द बॅक्टेरियम रायझोबियम प्रोड्यूस नोडल्स. म्हणजे जे लेग्युमिनस प्लांट आहे याच्यामध्ये नोडल्सचं प्रोडक्शन करण्याचं काम हे रायझोबियम करत असतात ऑन द रूट ऑफ लेग्युमिनस प्लांट. म्हणजे रूटवरती जे काही नोडल्स फॉर्मेशनचं काम आहे हे रायझोबियम करत असतात. द बॅक्टेरिया फिक्सअप. हा बॅक्टेरिया हे नोडल्स फॉर्म केल्यानंतर पुढे काय होतं, द बॅक्टेरिया फिक्सअप ॲटमॉस्फिरिक फ्री नायट्रोजन इन द नोडल्स इन द फॉर्म ऑफ नायट्रेट्स. ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हा या नूडल्समध्ये नायट्रेटच्या फॉर्ममध्ये तो फिक्स करत असतो. आता याचा प्लांटला काय फायदा होतो, द प्लांट्स युटिलाइज दिस नायट्रेट्स की ज्याच्यामध्ये प्रोडक्शन वाढतं. द बॅक्टेरिया इंटर्न ऑब्टेन कार्बोहायड्रेट आणि अदर सबस्टन्सेस फ्रॉम द प्लांट्स. यामुळे बॅक्टेरियाला राहण्याची जागा मिळते आणि त्याच्याचबरोबर फूड मिळतं. म्हणजे रायझोबियमचा फायदा हा प्लांटला होतो. कोणत्या प्लांटला, जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्यांना. कशा पद्धतीनं, तर ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हा नायट्रेटच्या फॉर्ममध्ये नोडल्समध्ये फिक्स करायचा, त्याच्या आधी तो नोडल्स फॉर्मेशनसुद्धा करतो. त्यामुळं प्लांटचं प्रोडक्शन वाढतं, सॉईलची फर्टिलिटी वाढते आणि त्यासोबत बॅक्टेरियाला फूडचं फायदा होतो. म्हणजे दोघांनाही त्यांच्या असोसिएशनमध्ये फायदा मिळतो. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे रूट आहे, या रूटवरती गाठी दाखवलेल्या आहेत ज्याला नोडूल असं म्हटलं जातं.
हे लेग्युमिनस प्लांटचं रूट आहे. जेव्हा आपण टीएस ऑफ नोडलचं सेक्शन घेतो तेव्हा याच्यामध्ये अशा पद्धतीचे सिंगल सेल्ड बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं की जे ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करत असतात. हे एक वेल नोन एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल लायकेन. लायकेन्स आर फॉर्म्ड ऑफ अल्गल सेल्स आणि फंगल सेल्स. हे आपल्याला माहिती आहे, अल्गी आणि फंगसचं कॉम्बिनेशन ज्याला लायकेन्स असं म्हटलं जातं. आता दोघांना एक प्रकारचा कसा फायदा मिळतो? द फंगस प्रोव्हाइड प्रोटेक्शन. फंगस हे अल्गीला प्रोटेक्शन देतं. मॉइश्चर आणि मिनरल्स फॉर द अल्गल सेल्स. प्रोटेक्शन, मिनरल्स आणि मॉइश्चर देण्याचं काम हे फंगसचं आहे. आता या बदल्यामध्ये अल्ग काय करतं? द अल्गल सेल्स प्रिपेअर कार्बोहायड्रेट फॉर बोथ पार्टनर्स बाय फोटोसिंथेसिस. म्हणजे फंगसनं जे प्रोव्हाइड केलं होतं की ज्याच्यामध्ये मॉइश्चर, मिनरल्स आहेत, म्हणजे एक प्रकारचं न्यूट्रिशन आहे, त्याच्या बदल्यामध्ये अल्गा की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, त्यामुळे तो स्वतःचं फूड स्वतः तयार करत असतो. त्यामुळं हे फूड तयार केल्यामुळं फंगसलाही या फूडचा फायदा होतो आणि अल्गीला स्वतःसाठीही फूड तयार होत असतं. म्हणजे दोघांचाही एकमेकांना इथं काय होतो? फायदा होतो. म्हणूनच याला काय म्हटलं जातं? सिम्बायोटिक असोसिएशनमधला दोन्ही पार्टनरला होणारा फायदा असल्यामुळे याला म्युट्युअलिझम असं म्हटलं जातं. त्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आहे टर्माइट्स अँड फ्लॅजेलेट्स. टर्माइट्स कॅन नॉट डायजेस्ट वूड पार्टिकल्स, ज्याला सेल्युलोज असं म्हटलं जातं. बट द इंटेस्टाइन ऑफ टर्माइट्स कंटेन्स न्यूमरस फ्लॅजेलेट्स लाईक ट्रायकोनिम्फा. These flagellates produce cellulose which digests cellulose. By this both partners are benefited. आता पहा, हा फिजिओलॉजीवरती डिपेंड असणारं हे एक्झाम्पल आहे. जसं की आपण म्हणतो की जर सेल्युलोज हे एन्झाईम जर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तरच सेल वॉल डायजेस्ट होत असतं की ज्याच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतं. इकडं टर्माइट्स हे वूड पार्टिकल्स डायजेस्ट करू शकत नाहीत कारण यांच्यामध्ये सेल्युलोज एन्झाईमची लॅक असते. पण या टर्माइटच्या इंटेस्टाईनमध्ये काही फ्लॅजेलेट्स आहेत, म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे, की त्याचं नाव सांगितलेलं आहे ट्रायकोनिम्फा. या ट्रायकोनिम्फा हे जे फ्लॅजेट्स आहेत यांच्यामध्ये सेल्युलोज नावाचं एन्झाईम्स तयार होत असतं की ज्यामुळं सेल वॉलचं डायजेशन होतं. यामुळे या दोघांना याचा काय होत असतो? फायदा होत असतो. जो पार्टनर बॉडीमध्ये राहत असतो त्याला फूड मिळतं, प्रोटेक्शन मिळतं आणि या टर्माइट्सला याच्यामुळे फायदा होतो की सेल्युलोजचं डायजेशन ते करू शकतात. पुढे अँड्स अँड अफाइड्स. द लिटल ब्राऊन अँड्स, ज्याचं नाव आहे लॅसियस ऑरोनियस, रेअर अफाइड्स इन देअर कॉलनी. म्हणजे हे एक प्रकारचं रेअर अफाइड्स आहे, दुर्मिळ असं. Every day the aphids are transported to the roots of growing corn where they are locked after just at a shepherd watches his sheep. The ants obtain honey from the honey tubes present in the abdomen of aphids. Hence it is said that ants keep crows and milk them. म्हणजे ants आणि aphids या दोघांनाही काय मिळत असतो? इथं फायदा मिळत असतो. हे एक्झाम्पल नाही लिहिलं तरी चालेल, आपले जे वेल नोन एक्झाम्पल आहेत तेच लिहिलं तरी चालू शकतं. त्याच्यानंतर हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल की जे आपण युजली हे एक्झाम्पल देतच असतो, बर्ड्स आणि ग्रेझिंग ॲनिमल्स. म्हणजे जे काही ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत यांच्या पाठीवरती बर्ड्स असतात नेहमी. म्हणजे जे जेव्हा चारा खात असतात तेव्हा त्यांच्या पाठीवरती किंवा त्यांच्या बॉडीवरती बर्ड्स हे असतातच. हे नेमकं काय आहे? एक प्रकारचं कमेन्सॅलिझमचं असोसिएशन आहे, म्युट्युअलिझमचं हे एक प्रकारचं असोसिएशन आहे की दोघांना अशा पद्धतीचा फायदा होतो. नेमका का फायदा आहे हे बऱ्याच वेळा तुम्ही हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे की बर्ड्स जेव्हा यांच्या पाठीवरती बसतात किंवा त्यांच्या शरीरावरती उभं राहतात, जेव्हा हे चारा खात असतात तेव्हा त्या ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये असणारे जे काही ज्याला आपण इन्सेक्ट्स असं म्हणतो, हे इन्सेक्ट बाजूला होतात आणि या इन्सेक्ट हे या बर्ड्सचं फूड असतं आणि ते त्या गवतातून निघून गेल्यामुळे या ग्रेझिंग ॲनिमलला सुद्धा फायदा होत असतो. तर पहा काय आहे, द काऊ बर्ड ज्याला ऑक्स पिकर अँड व्हाईट हेरॉन आर फाउंड अलाइटिंग ऑन द बॅक ऑफ द ग्रेझिंग ॲनिमल्स. म्हणजे हा काय आहे? पक्षी आहे व्हाईट हेरॉन. हा या काऊ ज्याचं नाव आहे ऑक्स पिकर याच्या ट्रंकवरती काय आहे? हा प्रेझेंट आहे. द बर्ड्स पिकअप
पिक ऑफ द टिक्स अँड द अदर एक्सटर्नल पॅरासाइट्स. म्हणजे जे काही गवतामध्ये असलेले जे काही पॅरासाइट्स आहेत त्यांना पिकअप करण्याचं काम हे कोण करत असतात? बर्ड्स. पण बर्ड्स हे नेमकं त्यांच्याच बॉडीवरती का उभे असतात किंवा हे चारा खात असताना गवतामध्ये प्रेझेंट असलेले बरेचसे इन्सेक्ट हे काय होतात? वरती येतात आणि त्यांना इझिली पिकअप करता येतं. म्हणून हे जे काही ग्रेझिंग ॲनिमल आहेत त्यांच्या बॉडीवरती हे प्रेझेंट असतात. दिस फॉर्म फूड फॉर द बर्ड. त्यामुळं काय होतं? बर्डला फूड मिळतं. द ग्रेझिंग ॲनिमल्स गेट्स टू बेनिफिटेड. याचा फायदा ग्रेझिंग ॲनिमलला 2 प्रकारे होतो. दे गेट रीड ऑफ एक्सटर्नल पॅरासाइट. म्हणजे जे काही पॅरासाइट आहेत त्याच्यापासून ते लांब जातात. दुसरा फायदा आहे दे गेट अर्ली वॉर्निंग अबाउट द अप्रोचिंग एनिमीज बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ बर्ड्स ॲज अ वॉचमन. म्हणजे शक्यतो असं होतं की जे काही गवतात राहणारे जे हिंस्र प्राणी आहेत की जे ग्रेझिंग ॲनिमलला त्रास देऊ शकतात, अशा प्राण्यांना पक्ष्यांची चाहूल लवकर लागत असते आणि त्यामुळं एक प्रकारचं बर्ड्स जवळ असणं हे त्यांना फायद्याचं असतं की एक प्रकारचं वॉचमनचं ते काम करू शकतात. म्हणजेच प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये ग्रेझिंग ॲनिमलला फायदा होतो की पॅरासाइटपासून आणि प्रिडेशनपासूनही त्यांचं प्रोटेक्शन होतं आणि जे काही बर्ड्स आहेत या बर्ड्सना इझिली फूड पिकअप करण्याची संधी मिळते. एक्झाम्पल आहे बर्ड्स आणि ग्रेझिंग ॲनिमल. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे crocodile bird and crocodile. The crocodile allows the crocodile bird go deep into the mouth, making them remove the leeches found in between the teeth. म्हणजे जे काही क्रोकोडाईल बर्ड ते इझिली त्यांना माउथमध्ये एंट्री देतात. का? कारण त्यांच्या टीथमध्ये जर काही असतील पार्टिकल्स तर त्यांना बाहेर काढले जातात. दस द क्रोकोडाईल गेट्स रीड ऑफ लिचेस अँड द बर्ड्स ऑब्टेन फूड. म्हणजेच क्रोकोडाईल बर्ड क्रोकोडाईलच्या टीथमध्ये अडकलेलं फूड खातात आणि त्यामुळे क्रोकोडाईलला फायदा होतो की त्यांचे टीथ स्वच्छ होतात. इथं आपला हा जो पार्ट होता सिम्बायोटिक असोसिएशनमधला पॅरासायटिक सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये जे काही पॉझिटिव्ह इंटरॅक्शन होतं म्युटॅलिझम हा पार्ट इथं संपलेला आहे.